GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। वारंगा फाटा येथील साई इंग्लिश स्कूलच्या बसने पायी चालणाऱ्या वृद्धाला जोराची धडक दिली। 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वारंगा फाटा येथील साई इंग्लिश स्कूलची बस क्रमांक MH02XA 1482 शनिवारी दुपारी 12:30 वाजता दांडेगाव, डिग्रस, रामेश्वर आणि तोंडापूर या महामार्गावरील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली होती। तोंडापूर रस्त्याजवळ समोरून पायी चालत येणारे रामराव गोपाळराव कपाळे वय 65 वर्ष राहणार गोरलेगाव, जिल्हा नांदेड यांना बसने जोरदार धडक दिली। त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। विद्यार्थ्यांचा टाहो आणि शाळेचे अध्यक्ष ॲक्शन मोडवर घटनास्थळापासून शाळा हाकेच्या अंतरावर असूनही व्यवस्थापनाने तातडीने दुसरी बस पाठवली नाही। जवळपास 1 तास विद्यार्थी अपघातग्रस्त बसमध्येच घाबरलेल्या अवस्थेत रडत होते। त्यानंतर दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली। नियमांची पायमल्ली, मुलांच्या जीवाशी खेळ। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बसची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। ओव्हरलोडिंग, बसची क्षमता नसतानाही 50 ते 55 विद्यार्थी त्यात कोंबले होते। सुविधांचा अभाव, बसमध्ये प्रथमोपचार पेटी, फर्स्ट एड किट किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नव्हती। उपस्थित नागरिकांनीच मुलांना पाणी दिले। चालकाची मनमानी, चालक आणि वाहकाकडे युनिफॉर्म, सीट बेल्ट किंवा ओळखपत्र नव्हते। कागदपत्रांचा अभाव, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रे नसल्याची चर्चा घटनास्थळी होती। पोलिसांची कारवाई, अपघाताची माहिती मिळताच वारंगा मदत केंद्राचे जमादार शेख गौसीद्दीन आणि पोलीस शिपाई प्रभाकर भोंग यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे। सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही, मात्र शाळांच्या अशा बेजबाबदार कारभारावर आता कठोर कारवाईची मागणी पालकांकडून केली जात आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।